फेफे वॉटरफॉलला जाणार आहे. पण तिथं गाडीने जायला रस्ता खराब आहे. सो इथं एक छोटासा लेक आहे मध्ये, तो बोटीने पार करून सरळ मग तिथून चालत जायचं 40 मिनिट्स असं आहे. ॲटलिस्ट तुम्ही लोकेशन टाकलं तर इथं कॅम्पिंगची साईट वगैरे, तर तिथून मेन रोडने आत आलं की इथं येता येतं. तर नाईट कॅम्प वगैरे सुद्धा करता येतात. आणि मग हे पार करून पुढे फिफीला असं आहे. हा काय अरे हा काय वो आएगा ना आपका साथ मतलब गाइड. Oh my god. आता 2 मिनिटं. आता तिथून मागून चालत आलो. तो म्हटला होता 15-20 मिनिटाचा रोड आहे. 15-20 मिनिटं नाही, अर्धा तास लागला आम्हाला. 30 मिनिटं वगैरे लागली. पण नॉर्मलच रोड होता, जसं तुम्ही बघितलंच असेल. असं काही फार चढ उतार किंवा काय नाही, सरळ नॉर्मल चालत जायचाच रोड आहे. आता तिथपर्यंत वरती आलं, आता खाली जातो. फोन बिनवर कसले बोलत होते. पाणी 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 पाणी. आई शपथ भाई साहब, क्वालिटी ग्रीनरी आहे पूर्ण. कोणी नाही, आम्हीच आहे फक्त. जंगलाच्या मध्यभागी वॉटरफॉल. आई अख्खं जंगलात आहे खालती. जबरदस्त व्ह्यू आहे, खतरनाक. मगाशी येताना आपण जे बोटीने आलो त्याऐवजी इथं समोर जो डोंगर दिसतोय तिथं ती टपरी आहे. तिथं गाडी येऊ शकते आणि तिथून मग खाली असं दिलेल्या पायवाटेने चालत वॉटरफॉलपर्यंत. नाही, डोंगर चढायचं आहे, अवघड गेलं असतं. इथं पायऱ्या आहेत, उतरताना काही नाही वाटणार. खूप जास्त भारी वॉटरफॉल आहे, एक नंबर, मस्ट विजिट. पण जिथून आपण मगाशी बोटीने आलो तिथपासून इथं यायला खालपर्यंत यायला तासभर लागतो. आणि मगाशी जे आम्ही आरडाओरडा केला वॉटरफॉल बघून, हा तो समोरचा काहीच नाही, हा फक्त काय म्हणू प्रायमरी पाणी आहे. तिथून आत्ता आपण जे खाली ट्रेक करत गेलो तिथं गेल्यावर खरं आहे मोठा जो वॉटरफॉल आहे मेन, एकदम क्लासिक होता. आता परत ट्रेक करून वरती चाललोय. मगाशी तिथून आलो होतो आणि हाच खालचा तिथून खाली पडतोय. खूप भारी आहे, पण जाताना काही वाटत नाही. फक्त आता येताना थोडे कष्ट घ्यावे लागतात, पण ठीक आहे, वर्थ इट आहे, खूप भारी आहे. तो आजचा दिवसातला
आजच्या दिवसातला पुढचा स्पॉट म्हणजे क्रांगसुरी वॉटरफॉल आहे. तिथूनच जो आत्ता आपण फे वॉटरफॉल्स बघितलं तिथून पुढे 5 किलोमीटरवरच आहे. आणि मग अशी ॲक्च्युली गाईड वगैरे घ्यायची काही गरज नव्हती. शेजारी जी नदी होती तिथून जरी फॉलो करत गेलं असतं तरी पोचलो असतो. बट ठीक आहे, फर्स्ट टाईम होतं त्यामुळे माहितीच नव्हतं. बट आता तुम्हाला म्हणून सांगतो की फक्त ती मधली छोटी रिव्हर क्रॉस करायला सांगा त्यांना की आम्ही फक्त आम्हाला क्रॉस करून द्या आणि आम्ही जातो. आणि त्या रिव्हरला फॉलो करत गेलं तरी व्यवस्थित पोचतं आणि असे काही कुठे हरवायचा वगैरे चान्सेस नाही आहे. सो आता तिथून इथं आलो आहे. इथं पण असंच होतं, गाईड वगैरे पाहिजे का, पण मग असे आम्हाला तिथे एक जण भेटले होते तेच इथं आले. सो त्यांना विचारलं की गरज आहे का, तर ते नाही म्हटलं. मागचा जो रोड आहे तोच सरळ सरळ डायरेक्ट त्या फॉल्सपर्यंत जातो. सो आता तिकडे जाऊया. तो वॉटरफॉल ऑलमोस्ट सेमच वाटते तसं. मराठी लोक, मराठी कुठून आला? मुंबई. ओके. आला गेली रेंज. जायचंय जॅकेट वे टू लाईफ जॅकेट अँड बोटिंग. ओके, खाली आहे खाली आहे. ओ मिळाला, भिंती पलीकडे होता, दिसला नाही. हो कडक आहे. ठीकठाक होता. मग असता जास्ती भारी होता फिफी. ह्याच्यापेक्षा दोन्हीची कंपॅरिझन केली तर हा असा जास्ती भारी नव्हता. आणि पाणी फक्त एक इथं पाणी जास्ती होतं आणि आय लेवलनी पडत होतं. आणि इथं स्विमिंग वगैरे सगळं एकदम सिस्टमॅटिक सगळं मेंटेन केलं आहे. गार्ड्स आहेत, लाईफ जॅकेट आहे, बाकी सेफ्टी आहे. तसं फिफीला कोणीच नव्हतं. तो बहुतेक आत्ताच डिस्कवर केला आहे किंवा असं आहे, थोडा माहिती नसलेला आहे त्यामुळे. पण इथं बाकी सगळ्या सोयीसुविधा आहेत चांगल्या. आता वर जाऊन लंच करणार आणि मग नंतर 2 स्पॉट राहिलेत. एक डाउकी रिवर, ट्रान्सपरंट रिवर मेघालयमधली जी फेमस आहे, तिथे बोटिंग, आणि बांगलादेश बॉर्डर, असे 2 स्पॉट आहेत. आजच्या दिवसातला आणि मेघालयातला वन ऑफ द मोस्ट फेमस पॉईंट, तुम्ही सगळ्यांनी फोटोत वगैरे बघितलंच असेल, बोट आणि ट्रान्सपरंट पाणी आणि हे ते सगळं इथं आहे. आता बोटिंग करून आल्यावर मग असे आम्ही 1200 रुपये पे केले एका बोटचे. ॲक्च्युली एका बोटमध्ये 3घंच अलाउड आहे, सो 2 बोटी करायलाच लागल्या आम्हाला. तर एका तासाचे 1200 रुपये, आणि जर 45 मिनटं करायचं असेल तर 1000 रुपये. पण मग ते इथं आणत नाहीत, फक्त इथपर्यंत आणून मागे नेतात. सो एका तासाची घेतली तर तुम्ही, हे रॉक आयलंड म्हणून आहे सगळं, तर इथे तुम्हाला एक 10-15 मिनटं फोटोग्राफीला देतात. आणि समोर तो ब्रिज आहे आणि तिथं खाली स्ट्रीम आहे, तिथं नेतात. आणि मग परत जाताना मागे बांगलादेश आहे, त्याच्या बॉर्डर म्हणजे एक नदीच्या त्या पलीकडे बांगलादेश आहे, तो तिथपर्यंत थोडं जवळ नेऊन आणतात.
सो असं सगळं एका तासात 1200 रुपयामध्ये करता येतं. ते आम्ही घेतलं होतं आत्ता. तर पहिला स्टॉप आत्ता रॉक आयलंडवर आहे. हे बांगलादेश आहे ना? हाँ ये तो पत्थर लास्ट पे बांग्लादेश है. हां अच्छा. या दगडाच्या मागे इंडिया आहे आणि हे सगळं बांगलादेश आहे. Boundary is one. काय बाउंड्री नाही काय नाही, डेंजर. सो टेक्निकली आत्ता आपण बांगलादेशमध्ये आणि इकडून बघितलं तरी इंडियामध्ये, इकडून बघितलं बांगलादेशमध्ये. इंडियाचा टाइम 5:15, मोबाईलमध्ये 6:15, बांगलादेशचा टाइम